माझ्यासोबत आमदार शेखर निकम सर आहेत. आज 1.5 महिना झाला आहे जो अजित पवार यांच्या अपघाताला. सर काय सांगाल, अजित पवारांचा अपघाताला दीड दीड महिना पूर्ण झाला आहे आणि दुसरीकडे हा अजित दादांच्या नंतरचा पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. खरं म्हटलं तर अजितदादांचा आठवण येणे ही रोजच्या दिवसाच आहे. कारण दादा नसताना एखादं अधिवेशन पार पाडण्याची पहिलीच वेळ आहे. आणि दादांचं अस्तित्व तुम्ही बघाल, पहिल्या दिवसापासून अधिवेशनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने असतं. दादा पूर्ण सभागृहामध्ये स्वतः उपस्थित असतात, त्यामुळे आमदारांवर पण एक प्रकारचं निश्चितपणे जबाबदारी असते की आपणही उपस्थित राहिलं पाहिजे. अडीअडचणीला दादांकडे कधीही जाता यायचं, कामं चांगल्या पद्धतीने करत असायचे. दादांची उणीव ही आमच्यासारख्या सर्वसामान्य आमदारांना तर प्रचंड होते आणि ही कायमस्वरूपी दादांची आठवण आमच्या मनामध्ये निश्चितपणे राहणार. एकंदरीत तुम्ही एक संयमी नेतृत्व आहात, दादांच्या अत्यंत जवळच्या आहात. कशा पद्धतीने त्यावेळेस दादांचं कसं तुमच्यासोबत हे होतं? नाही, दादांचा ॲक्सिडेंट झाला ही जेव्हा बातमी आली तेव्हा खरं म्हटलं तर विश्वासच बसत नव्हता की असं काही घडू शकेल. आणि आजही असं वाटत नाही की कुठून ती धावत पळत दादा येतील, कारण दादा नेहमी तुम्ही बघायचं एक विशिष्ट पद्धतीने त्यांची एंट्री असायची, कामाची पद्धत असायची, अधिकाऱ्यांना सांगण्याची पद्धत असायची, आमदाराची प्रत्येक कामं दादांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होत असायची. आज ही दादांची उणीव मोठी पोकळी आज आम्हा सगळ्यांना निश्चितपणे जाणवते. सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी घेतली, निश्चितपणे त्या दादांच्या बरोबर त्यांनीही काम केले, त्यामुळे त्या पण चांगल्या पद्धतीने काम करतील हा विश्वास देखील या निमित्ताने आम्हा सगळ्या आमदारांमध्ये आहे. तुमच्या मतदारसंघात संगमेश्वर आणि संगमेश्वरमध्ये कसबामध्ये दादा स्वतः आले होते त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे. तर त्यांचा देखील आराखडा दादांच्या असतात. खरं म्हटलं तर एप्रिल महिन्याचे उन्हाचं प्रचंड ऊन असताना जवळजवळ बरोबर 12च्या उन्हात दादा तिथे हजर आले आणि 12 ते 2 प्रत्येक स्पॉट, प्रत्येक कोपरा, प्रत्येक बाजू म्हणजे सगळ्या बाजूनी सगळीकडे दादा फिरले. जिथं कुठं धरण घ्यायचंय, त्याच्यानंतर विहिरीचा स्पॉट असेल, असं जवळजवळ 2 तास दादा त्या उन्हामध्ये पूर्णपणे फिरले. त्या सगळ्या जागेचा त्यांनी पाहणी केली आणि एक उत्तम पद्धतीचा आराखडा, साधारण 350 पावणे 400 कोटीचा पहिला टप्पा, जिथं 5 एकर जागा ही आपण ॲक्वायर करून त्यामध्ये स्मारक करण्याचा पहिला टप्पा आणि नंतरचा टप्पा डोंगरावरची जागा घेऊन तिथे खूप मोठं अजून काही गोष्टी करण्याचं दादांनी निश्चित केलं होतं. आणि दादांनी त्या पद्धतीने मिटिंग्स देखील घेतल्या होत्या. आराखड्याचा अंतिम टप्प्यात आला होता. आत्ताच्या ह्या पद्धतीने दादा गेल्यानंतर थोडासा त्याला ब्रेक जरी लागला तरी पालकमंत्री उदयजी सामंत हे पाठपुरावा करतायत आणि मला निश्चितपणे आनंद आहे की या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या छत्रपती संभाजी महाराजांचं कसबा येथील स्मारकाला तत्वता मंजुरी दिलेले, लवकरात लवकर आराखडा देखील मंजूर होईल. आणि हे स्मारक म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असताना शास्त्री पूल ते शृंगारपूर, आपल्याला माहिती आहे शृंगारपूर ही छत्रपती संभाजी महाराजांची सासूरवाडी होती. वर भवानगड आहे, मध्ये घोरपड्यांचं स्मारक आहे, कसब्यासारख्या ठिकाणी प्रचंड पांडवकालीन मंदिर आहेत जी एक अलौकिक देणगी असल्यासारखी आहे. असा हा सबंध शास्त्री पूल ते शृंगारपूर असा छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि तो सगळा एरिया पर्यटनाला चालना देण्यासाठी एक मस्त चांगला कॅरिडॉर करण्याचं स्वप्न दादांचं होतं. आणि मला निश्चित खात्री आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे स्मारक भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल, ज्याच्यामुळे कोकणाच्या पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि खूप मोठी त्याच्यामध्ये एक उद्योजकता आणि लोकांना रोजगार देखील निर्मिती होईल. एकंदरीत शेवटचा प्रश्न आहे माझा, की या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये कोकणाला काय मिळालं? विशेष म्हणजे आंबा आणि काजूच्या उत्पन्नासंदर्भात आपण लक्षवेधीही मांडली होती. कोकणाला तशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या, त्यातला प्रमुख म्हणजे सिंधुरत्न ही योजना पुन्हा नव्याने चालू करण्याचं. कारण ही योजना अजितदादांनी आम्हा कोकणवासियांना दिली होती की कोकणला काही विशेष देता येत नाही कुठच्याही माध्यमातून, ते लोकही फार मागत नाहीत, त्यामुळे त्यांनी सिंधुरत्न ही योजना दिली होती, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण अनेक गोष्टीचा तिथे भाग घेतला जायचा आणि वेगवेगळ्या योजना त्या माध्यमातून होत होता. ती मधल्या काळात तिची मुदत संपली होती,
परंतु मुख्यमंत्री महोदयांनी, पालकमंत्री महोदयांनी ही योजना पुन्हा चालू व्हावी म्हणून तिथल्या स्थानिक सर्व आमदारांनी देखील प्रयत्न केले होते आणि ही योजना आम्हाला कोकणासाठी खूप मोठी होणार. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज जे रत्नागिरीला होतंय त्याच्याच देखील इमारती आणि ह्याच्यासाठी देखील 400-500 कोटीचा निधी त्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आंबा काजू पिकाबद्दल देखील आपली मागणी आहे की पीक कर्जात आंबा आणि काजू पीक घ्यावं. ज्यामध्ये आज प्रचंड आम्ही समस्येला तोंड देतो की 100% पीक आमचं आंब्याचं गेलेलं आहे आणि कोकणातला शेतकरी हा फार मोठी काही वेगळी शेती नसते. आंबा, काजू आणि भात ही 3च प्रमुख आमची पिकं असतात. त्यामुळे आंबा आणि काजूबाबत देखील शासनाने लवकरात लवकर मिटिंग घेऊन त्याचे जे आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. बांबूचं धोरण देखील या अर्थसंकल्पात मांडलेलं आहे. मला वाटतं बांबूला जर प्राधान्याने आम्ही कोकणवासियांनी लक्ष दिलं तर एक वेगळं बांबूपासूनचं उत्पादन होईल. तुम्हाला माहिती आहे की कुडाळ येथे आमचे वरपे डॉक्टर म्हणून आहेत, त्यांनी बांबूमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं संशोधन केलं. आज त्यांच्या माध्यमातून अनेक इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहेत, फर्निचर होत आहेत, वेगवेगळी कॉटेजेस होत आहेत. ह्याचा उपयोग सगळ्यांशी चॅनअप करून केला तर बांबू पीक हे कोकणचा कायापालट करू शकतं हा मला विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं, त्या दृष्टीने शेतकऱ्यांना जागृत करणं, त्या दृष्टीचं ट्रेनिंग करणं आणि मार्केटिंगची व्यवस्था करणं आणि सरकारी कामात देखील बांबूचं उत्पादित केलेला माल घेण्याचं कंपल्शन केलं. अशा काही गोष्टीच्या सूचना आम्ही अर्थसंकल्पीय भाषणाच्या नंतर देखील केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या आग्रहाने केल्या जातील. पण ह्या बरोबरीने मला एक सांगावंसं वाटेल की लोट्या इथं एक रासायनिक कंपन्या वेगवेगळ्या येत आहेत, स्पोर्ट्स होत आहेत, अनेक वेळा गंभीर त्या लोकांना त्रास होतोय. परवाच एका खान नावाच्या कंपनीमध्ये देखील 15 लोक अक्षरशः होरपळून म्हणजे खूप गंभीर जखमी झाले. परंतु तिथं कामगारांसाठी हॉस्पिटल नाही, तर हॉस्पिटल देखील उभारणीचं काम त्या माध्यमातून व्हावं. त्याचबरोबर एक इटालियन जी कंपनी जिथं ती लक्ष्मी ऑर्गॅनिक, लक्ष्मी ऑर्गॅनिक ही बॅन केलेली आहे. ती कंपनीपासून घातक द्रव्य बाहेर पडणार आहे असा लोकांचा समज आहे आणि तो समज देखील नीट अभ्यासपूर्ण बघून ती कंपनी जर घातक असेल तर लवकरात लवकर बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या कंपन्यांमुळे आमच्या खाडीपट्ट्यातल्या आंब्यावरला खूप मोठा फटका पडतो. तर कंपन्यांना CSR फंडमधून त्या आंबा बागायतदारांना नुकसान देण्याची देखील धोरण निश्चित करणं गरजेचं आहे. एकंदरीतच आंबाचं असेल, काजूचं असेल, हे कोकणातलं प्राधान्याचं पीक आहे आणि ते पीक त्या संदर्भात जी आहे ती मीटिंग या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यावरती काय आहे तो तोडगा काढला पाहिजे. कॅमेरामन सुमित सह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.